सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं आहे। दुसरं एक अतिशय महत्त्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे, खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे, कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे। त्यामध्ये लक्झेमबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो, म्हणजे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट। इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये, US मध्ये डेट्रॉइट, मियामी, फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये डर्किक, तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्यामध्ये मेट्रो आणि ट्राम, तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते। तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहनं आहेत, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत। आम्ही सध्या नाही आहे मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये, म्हणजे ट्रॅफिकमध्ये, नाहीतर पुन्हा आणखी वेगळा। तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात, त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं। 50 रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोजनीय घट होईल, कारण बऱ्याचशा आपल्या ई-व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते। त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय, पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज ह्या बाबांनी, परंतु ते शक्य आहे। हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे। त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे, सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे। मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही आहे, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे। ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना, उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन, हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे। आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचा सगळे उत्तरं आमच्याकडे आहेत। पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा, जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा। त्यामध्ये विधानसभेचं माझ्यापुरतं आहे, त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही। आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, जरा सिरियसनेस लावला होता। मित्रांनो दुसरं टॅबलेट, आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते। हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत। पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो, तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे। त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय।